राजू शेट्टी, अमिताभ गुप्ता, सुपेकरांवर राजू शेट्टींनी हे गंभीर आरोप केलेत। अमिताभ गुप्ता आणि सुपेकरांवर कॅन्टीन साहित्य खरेदीमध्ये घोटाळ्याचा राजू शेट्टी यांनी आरोप केलाय। दिवाळी फराळ म्हणून 1200 रुपये किलोची काजू कतली घेतली, मात्र ती कैद्यांपर्यंत पोहोचलीच नाही असा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय। 40 ते 50% अतिरिक्त दराने मिठाई खरेदी केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहतोय। राजू शेट्टींनी हे घणाघाती आरोप केलेत। अमिताभ गुप्ता आणि सुपेकर यांच्यावर हे गंभीर आरोप केलेत। जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी या अशा आरोपांमुळे आता आणखी वाढत चालल्यात। त्याचबरोबर अमिताभ गुप्ता यांच्यावर सुद्धा आरोप केलेत। कॅन्टीन साहित्य खरेदीमध्ये घोटाळ्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय। दिवाळी फराळ म्हणून 1200 रुपये किलोची काजू कतली घेतली आणि ती कैद्यांपर्यंत पोहोचलीच नाही असं राजू शेट्टी यांनी आरोप केलाय आणि 40 ते 50% अतिरिक्त दराने ही मिठाई खरेदी केल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय। त्यामुळे या सर्व आरोपांना कशा पद्धतीने उत्तर अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर देतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या काही दिवसांमध्ये सुपेकरांवरच्या अनेक आरोप वाढत चाललेत आणि त्यामुळे अडचणी सुद्धा त्यांच्या वाढत चालल्यात। आधीच पदावनती आणि त्यानंतर आणखी आरोपांची राळ, अशा प्रकारे सुपेकरांवर राजू शेट्टींनी सुद्धा आता गंभीर आरोप केलेत। अमिताभ गुप्ता आणि सुपेकरांवर हे आरोप करताना राजू शेट्टी यांनी म्हटले की कॅन्टीन साहित्य खरेदीमध्ये घोटाळ्याचा त्यांनी आरोप करताना सांगितलंय। दिवाळी फराळ म्हणून 1200 रुपये किलोची काजू कतली घेतली आणि ती कैद्यांपर्यंत पोहोचलीच नाही। 40 ते 50% अतिरिक्त दराने मिठाई खरेदी केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या आपल्या बरोबर आहेत। चंद्रकांत, जालिंदर सुपेकर, अमिताभ गुप्ता दोघांवर आरोपांची राळ उठली आणि आता आणखी गंभीर आरोप राजू शेट्टींनी केलेत। कॅन्टीन साहित्य खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आहे। 40 ते 50% अतिरिक्त दराने मिठाई खरेदी केल्याचा आरोप आहे। काय नेमके तपशील? हो, राजू शेट्टीने स्वतः यासंबंधी ट्विट केले। त्यांचा एक कार्यकर्ता त्यांनी यापूर्वी या संदर्भात प्रेस घेतली होती आणि तुरुंग प्रशासनामध्ये यांच्या सुपेकरांच्या काळात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता। तेच आरोप पुन्हा एकदा हे अडचणी नव्याने त्यांनी केलेले आहेत आणि ते चौकशी ऑलरेडी सुरू आहे। त्यामुळे आता सुपेकर चहूबाजूने अडचणीत आलेले दिसतंय। ते सातत्याने ते माध्यमांसमोर येणं टाळतायत, पण रोज उठून त्याच्यासमोर एक नवा आरोप होतोय त्यांच्यावरती। त्यामुळे आता या सगळ्यांना ते कसं तोंड देणार हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। खरंय चंद्रकांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। जालिंदर सुपेकरांवर रोज एक वेगळा नवीन आरोप होत आहे आणि आज आता भ्रष्टाचाराचा आरोप आहे। 40 ते 50% किंमत अधिक देऊन मिठाई खरेदी केल्याचा आरोप जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता या दोघांवरही राजू शेट्टी यांनी केला आहे।